तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं होम टूरच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला माझं माहेरचं घर कसं आहे ते दाखवणार आहे। टाइम पण मी एक ब्लॉग शेअर केलेला आहे ऑलरेडी, पण त्याच्यामध्ये ना फक्त बाहेरचं खूप सारं म्हणजे दाखवलं आहे, झाडं वगैरे। पण ह्या ब्लॉगमध्ये मला पूर्ण माझं घर माहेरचं कोकणातलं कसं आहे ते दाखवणार आहे। सो चला कंटिन्यू करा। इथून बाहेर एंट्री होते आमच्या घरामध्ये। हा पोर्च आहे। बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे मी बाहेर गेली नाही आहे, नाहीतर बाहेरूनच तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं असतं की कसं आहे माझं घराची एंट्री एरिया। तर मग इथून अशी एंट्री करायची। इथून एंट्री आहे। हा आहे पोर्च। इथे रेनकोट्स वगैरे ठेवलेत। इकडे या साईडला चप्पलचं स्टँड आहे। वरती कपडे वाळत घातलेत, सो त्यामुळे मी वरचं काय एवढं दाखवत नाही आहे। सो हे शेड आहे। इथे मी आता उभी राहून आता जस्ट व्हिडिओ केला। तर आमच्या 2 टू व्हीलर आहेत आणि एक 4 व्हीलर आहे। सो 4 व्हीलरला ठेवण्यासाठी इथे जागा आहे। तर इथून आहे दरवाजा। आता मी बेल वाजवते। तर हा आहे हॉल। हॉलमध्ये एंट्री केल्यावर ना डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दोन्ही साईडला सोफा ठेवलेला आहे। इकडे लॉंगवाला ठेवला आहे आणि तिकडे 2-2 चेअर्सवाला ठेवला आहे। तिथे कोपऱ्यामध्ये कूलर ठेवलेला आहे। त्याच्यावरती छान असा सुंदर असा देवारा आहे, आमचा देवघर आहे। आणि त्याच्या बाजूलाच बटन बोर्ड आहे, म्हणजे चार्जिंग पॉईंट सुद्धा आहे। तर तिथेच कधी कधी मोबाईल चार्जिंगला वगैरे लावले जातात आमचे। आणि हॉलमध्ये एक सुंदर अशी विंडो पण आहे त्याच्यानंतर इथे खुर्च्या ठेवल्यात बसायला वगैरे। टीपॉय आहे। आणि हा जो कॉर्नर आहे तो स्टडी कॉर्नर आहे माझ्या भावाचा। सो इथे सगळं त्याचं स्टडी मटेरियल ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे छोटी छोटी कपाट आहेत, तर त्याच्यामध्ये पण त्याचे सगळे बुक्सच आहेत। इथे वरती टीव्ही आहे आणि त्याच्यावरती शोकेस आहे। तिथे त्याला मिळालेले सगळे बक्षीस ठेवलेले आहेत, त्याला जे जे अवॉर्ड्स मिळालेत ते। आणि इथे होम स्वीट होमचं हे सुद्धा त्यानेच बनवलं आहे। त्याच्या बाजूला सुंदर असं वॉलपीस आहे लावलेलं, ते की खूप अट्रॅक्टिव्ह आहे। आणि एक सांगायचं राहिलं, हे जे अवॉर्ड्स वगैरे ठेवलेत बक्षिसं वगैरे, त्याच्यामध्ये छोटे छोटे फोटो आहेत। त्याची साईडला आहे तो माझ्या भावाचा आहे। मी मध्ये जो आहेत ना ती लहानपणीची मी आहे। इथे मी व्हिडिओमध्ये सांगते की लहानपणीची मी आहे असं माझ्याकडे, कारण व्हिडिओ मीच करत होते ना। सो या साईडला जो सोफा ठेवला त्याच्यावरती सुद्धा हे जे वॉलपीस आहे ते माझ्या मम्मीने स्वतः हाताने बनवलेलं आहे। वरती ते विणलेलं आहे। त्याच्यावरती गणपती बाप्पाची फ्रेम आहे। तर असा आहे आमचा सुंदर असा। आणि विशेष म्हणजे हॉलची लादी खूपच अशी पिंक आणि व्हाईटमध्ये अशी डिझायनेबल पण आहे आणि कलरफुल वाटते, एकदम छान आहे। सो असा आहे आमचा सुंदरसा हॉल। आता हॉलमधून पुढे जाताना येतं डाव्या साईडला वॉश बेसिन आहे। तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर इथे ब्रश वगैरे ठेवलेत कॉर्नरला, हँडवॉश आहे, परत फरशी वगैरे पुसायचं लिक्विड वगैरे ठेवलं आहे। खाली सिलेंडर ठेवला आहे एक्स्ट्राचा, खाली त्याच्या डस्टबिन वगैरे ठेवलं। तर त्याच्यानंतर वरती दोरी बांधलेली आहे इथे कपडे टॉवेल्स वगैरे सुकत घालण्यासाठी। सो असं आहे वॉश बेसिन। आणि त्याच्या बाजूला म्हणजे येतं ते सुंदर असं किचन। तर त्याच्या समोरच किचन आहे। सो चला किचनची टूर देते आता। तर इथे एंट्री केल्यावर ना या साईडला डायनिंग टेबल ठेवलेलं आहे, त्याच्यावर मिक्सर ठेवलेला आहे, कारण इथेच वरती स्विच बोर्डचा पॉईंट आहे, म्हणजे बटन बोर्ड आहे, त्याच्यामुळे तो तिथेच ठेवला आहे। इथे पिशवी लावले, त्याच्यावर पण गणपती बाप्पाचं छान चित्र आहे। त्याच्यानंतर आणि तिथे समोर चमच्याचं स्टँड वगैरे ठेवलं आहे आणि छोटीशी मांडणी ठेवली, त्याच्यामध्ये ग्लास, तांबे, पातेले वगैरे ठेवलेत। या साईडला कोपऱ्यातच कबर्ड आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळे डबे वगैरे मम्मीने ठेवलेत, तुम्हाला दाखवते इन शॉर्टमध्ये। खाली छोटी छोटी भांडी आहेत ती टोपलीमध्ये ठेवलीत। तर इथे सगळं साहित्य म्हणजे डब्यात ठेवलेलं आहे। आणि हा आहे किचन ओटा। त्याच्यावर या साईडला शेगडी ठेवली आहे आणि कोपऱ्यामध्ये छोटे छोटे मसाल्याचे डबे वगैरे ठेवलेत। त्याच्यानंतर बाजूला पण चमच्याचं छोटंसं, आणि या साईडला बेसिन आहे भांडी धुण्यासाठी, त्याला 2 नळ आहेत, एक प्यायच्या पाण्याचा नळ आहे आणि एक आहे तो भांडी घासण्यासाठीचा। त्याच्या बाजूलाच पाणी पिण्यासाठी हंडा वगैरे भरून ठेवलेला आहे, माठ आहे। आणि हा आहे फ्रीज आमचा मोठावाला। तर त्याच्या आतमध्ये काय आहे ते नाही दाखवलं मी। सो फक्त फ्रीज बघा, आमचा नवीनच आहे हा फ्रीज, किती सुंदर आहे। त्यानंतर पाठीमागे जी दार दिसते तुम्हाला, तर इथे ना पाठीमागचा भाग आहे, म्हणजे घराच्या पाठीमागचा एरिया दिसतो। तिथे नारळाची झाडे वगैरे, कडीपत्त्याचं झाड वगैरे लावलेलं आहे, विहीर आहे, विहीर दिसते।
बाहेर सगळी ग्रीनरी दिसते आणि ते खाली आहे ते कपडे वगैरे धुण्यासाठी केलेलं आहे, कधी झालं तर भांडी वगैरे घासण्यासाठी असं केलेलं आहे, किंवा हातपाय तोंड वगैरे धुवायचे असतील तर. इकडे शेड मारलेलं आहे. सो असं आहे. आणि या साईडला आहे मोठी मांडणी, त्याच्यावर मोठे मोठे डबे, मोठी मोठी ताट आणि सर्वात मोठी पातेली वगैरे ती लॉफ्टरवर ठेवली आहेत वरती. सो असं आहे या साईड. आणि किचन ओट्याच्या खाली पण आहे थोडंसं साहित्य वगैरे ठेवायला जागा, तर तिथे ना कपाट बनवले आहेत, असे डोअर बनवून घेतलेत त्याला. सो एकदम सुंदर असं अट्रॅक्टिव्ह सगळं इंटेरियर असं बनवलेलं आहे. तर असं आहे सुंदर असं किचन झाल्यानंतर त्याच्या पुढेच ना पुढच्या लाईनमध्ये आहे बेडरूम, जी की आमच्या सगळ्यांची फेवरेट बेडरूम आहे. तर इथे पण 2 खुर्च्या ठेवल्यात, जर कोण मम्मीच्या फ्रेंड्स वगैरे आल्या तर बसण्यासाठी डायरेक्ट आतमध्ये येतात बेडरूममध्ये बसायला, गप्पा मारण्यासाठी. सो इथे ठेवलेल्या आहेत खुर्च्या. या साईडला मम्मीची शिलाई मशीन आहे, मम्मी इथे शिलाई मशीनवर बसते. सो इथे सगळं तिचं साहित्य थोडंसं ठेवलं आणि त्याच्यावरतीच बटन बोर्ड आहे. इथे सुद्धा चार्जिंगला मोबाईल वगैरे लावतात. आणि या साईडला इथे लावलेलं आहे ते हेअर ॲक्सेसरीज लावले. तर बटन बोर्डच्या खालीच बरोबर कॅलेंडर लावलेला आहे. आणि तिकडे कॉर्नरला वॉर्डरोब आहे, त्याच्या बाजूलाच बेड ठेवलेला आहे. तिथे जो टेबल आहे कोपऱ्यामध्ये तो सुद्धा मम्मीला लागतो शिलाई मशीन कटिंग वगैरे करायला. सो इथे बेड ठेवलेला आहे, त्याच्या बाजूला पण चेअर आहे, छोटीशी विंडो आहे पाठीमागे. हे ड्रेसिंग टेबल आहे आणि हे सुद्धा वॉर्डरोब आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा कपडे वगैरे सगळे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे सुद्धा एक विंडो आहे. तर इथून सुद्धा पाठचा भाग म्हणजे जी विहीर मी तुम्हाला किचनमधून दाखवली, सो ती सुद्धा इथे दिसते. आणि इथे पाठीमागे सुद्धा सगळी झाडं. सो अशी आहे सगळ्यांची आवडती बेडरूम. इथे वरती लॉफ्ट आहे, त्याच्यावर सगळं ठेवलेलं आहे साहित्य वगैरे, म्हणजे जे न लागणारं जास्त नाही आहे. आणि सर्वात शेवटची रूम म्हणजे आणि छोटीशीच आहे, तर इथे सगळं साहित्य ठेवलं आहे, कपडे वगैरे जे काही पावसाळ्यात सध्या सुकत नाही आहेत, सो इथे ते आणून ठेवलेले आहेत. परत ही आहे आटा चक्की, जी की आता नवीनच घेतलेली आहे, इथे या साईडला ठेवलेली आहे ती. इथे सुद्धा समोर वॉर्डरोब आहे. त्याच्यानंतर इकडे पाठीमागे कॉट ठेवलेली आहे, आमची ती जुनी कॉट आहे. इथे दोऱ्या बांधल्या आहेत कारण कपडे सुकत नाही आहेत. सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं या रूममध्ये कोण जास्त नाही आहेत, झोपायचं असेल तर. हे जे कपाट आहे इथे सुद्धा भरपूर साहित्य आहे, म्हणजे जे न लागणारे साहित्य या बेडरूममध्ये ठेवले जातं. मी लहान असताना ही माझी स्टडी रूम होती. सो असं आहे माझं कोकणातलं 2 BHK माहेरचं घर. असं वाटलं. आणि आता इथून बाहेरून ना वरती टेरेस पण आहे, तर चला आपण आता टेरेसवर जाऊया. पाऊस वगैरे नाही आहे, मगाशी पाऊस होता त्यामुळे नाही जाता आलं. तर आता आपण चाललो आहोत टेरेसवर. तर दाखवते, या साईडला डाव्या साईडला तुळशी वृंदावन आहे. इथून आतमध्ये वरती जायचं, 2 जिने आहेत. आणि टेरेसवर आल्यावर एक छोटा टेरेस आहे आणि वरती अजून पायऱ्या चढून मोठा टेरेस आहे. तर इथे बघा आले मी वरती. तर हा आहे छोटा टेरेस. आता मोठा टेरेस बघायला जाऊया वरती. तर शेवाय लागले त्यामुळे कॉर्नरला थोडंसं काळं काळं दिसत असेल. वरती गेल्यानंतर ना एक मोठं नारळाचं झाड दिसतंय ह्या साईडचं, तर ते तिथून नारळ वगैरे सहज काढता येतात. आता टेरेसच्या बरोबर समोर म्हणजे घराच्या बरोबर समोर खूप सारी घरं बांधायला काढलेली आहेत. इथून सगळी झाडं वगैरे आहेत, ग्रीनरी दिसते. आमच्या बाजूच्यांचं पण घर आहे. आणि ही जी आहे ना ती टाकी, ती म्हणजे आमची पाण्याची टाकी आहे. इथे टीव्हीची डिश लावलेली आहे कॉर्नरला. तर असं आहे हा टेरेस. तर आमच्या टेरेसवरून ना पूर्ण सगळं अख्खं गाव दिसतं, म्हणजे गावामधले सगळ्यांची घरं दिसतात, छोटी छोटी आहेत ती. तो डोंगरावर घर आहे त्याच्यामुळे. आणि बाजूला ग्रीनरी तर बघतच असाल पावसामुळे. आणि खाली विहीर दिसते इथून ह्या साईडून. आणि ह्या साईडून बाजूच्यांची घरं आमच्या बाजूला पण राहायला आलेत आता. सो त्यांचं घर आहे. सो इथे सुद्धा घर बांधायला काढलेत समोर. तिथे घरकाम सुरू आहे साईडला. तर असं खाली जाऊन तिथं झाड दिसतंय वरून टेरेसवरून. तर असं पूर्ण मस्त. मी सुट्टीला आले ना की आम्ही सगळं संध्याकाळच्या वेळेस ना इथे टेरेसवरच चालायला वॉकिंगला वगैरे येतो, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि टेरेसवरून खाली उतरलं ना की खालच्या साईडला तुळशी वृंदावन आहे सुंदर असं. तर असं आहे माझं कोकणातलं माहेर. कसं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. होम टूरचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.